नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या अंतर्गत गृहपाल अधीक्षक महिला या पदासाठीची त्याचबरोबर इतर विविध पदांसाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत TCS कडून लवकरच भरती परीक्षा घेण्यात येणार आहे. आता TCSनुसार TCSचा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्ननुसार जे महत्त्वाचे प्रश्न आहेत म्हणजेच पॅटर्ननुसार येणारे मराठी व्याकरण आहे, इंग्रजी व्याकरण आहे, सामान्य ज्ञान यावरचे प्रश्न जे आहेत याची प्लेलिस्ट आहे. प्लेलिस्टमधून तुम्ही चेक करू शकता. विविध जे व्हिडिओ आहेत महत्त्वाचे सेशन घेण्यात आलेली आहेत. या अगोदरचे चेक चेक केले जाऊ शकतात. तर आजचा जो सेशन आहे यामध्ये आपण मराठी व्याकरण याबद्दलचे महत्त्वाचे प्रश्न डिटेल जे आहे उदाहरणासहित म्हणजे बेसिक या पद्धतीने पाहूयात. हे सेशन जे आहे यामध्ये मराठी व्याकरण डिटेलमध्ये घेण्यात आलेलं आहे. पहिला प्रश्न यासाठीचा, सुरेशने गाणे गायले असेल या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. पाहू शकता पहिलाच प्रश्न आहे, सुरेशने गाणे गायलेले असेल या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. पर्यायासाठीचे अपूर्ण भविष्यकाळ, रीती भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ आणि साधी भविष्यकाळ. तर पाहू शकता यासाठीचं उत्तर आहे पूर्ण भविष्यकाळ. या वाक्यामध्ये पूर्ण भविष्यकाळ जो आहे तो येतो. पाहू शकता कसा येतो पूर्ण भविष्यकाळ. हे जे वाक्य आहे सुरेशने गाणे गायलेले असेल तर पूर्ण भविष्यकाळ कधी वापरला जातो. पाहू शकता पूर्ण भविष्यकाळ कधी असतो, जेव्हा एखादी क्रिया लगेच न करता पुढे केव्हा तरी आपण ती निश्चित करू असे वाटते, किंबहुना पाहू शकता नुसती करू असे वाटत नाही, तर ती क्रिया आपण नक्की पूर्ण केलेली असेलच अशी जेव्हा आपल्याला खात्री असते, तेव्हा अशी क्रिया व्यक्त करण्यासाठी जे आहे पूर्ण भविष्यकाळ वापरला जातो. म्हणजेच पाहू शकता पूर्ण भविष्यकाळाचा उपयोग केला जातो. आता या वाक्यामध्ये सुरेशने गाणे गायलेले असेल, यामध्ये खात्री पद्धतीने सांगू शकता की क्रिया जी आहे नुसती करू असे वाटत नाही, तर ती क्रिया आपण पूर्ण केलेली असेलच अशी आपल्याला खात्री असते. यासाठी पूर्ण भविष्यकाळ वापरला जातो. म्हणजेच पर्याय क्रमांक सी पूर्ण भविष्यकाळ याचं उत्तर बरोबर आहे. दुसरा प्रश्न, खालीलपैकी स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखायचं आहे. तर क्रियाविशेषण अव्ययाचे जे विविध प्रकार आहेत यामधील प्रकार आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. यामध्ये भाववाचक आहे, संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय असे प्रकार आहेत. पर्याय पाहू शकता यामध्ये सभोवार, यानंतर जलद, भरपूर आणि यापैकी नाही. तर यामध्ये पाहू शकता क्रियाविशेषण अव्यय जे आहे क्रियेविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण असे म्हटले जाते. यामध्ये पाहू शकता केव्हा, कधी, किती वेळा घडली हे सांगणारे जे अविकारी शब्द आहेत हे क्रियाविशेषण अव्यय असतात. यामध्ये कधी कधी आहे, नेहमी, वारंवार, आज, मागून, भरभर, पटकन, थोडा, सकाळी हे सगळे जे आहेत यामध्ये क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत. आता क्रियाविशेषण अव्ययामध्ये जे विविध प्रकार आहेत यामध्ये स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणतं येतं, तर सभोवार, कुठे म्हणजे स्थळ दर्शवण्यात आलेलं आहे या शब्दामध्ये. म्हणजेच पहिला पर्याय जो आहे यासाठीचं बरोबर उत्तर आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय सभोवार म्हणजेच स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. दुसरं यामध्ये जलद म्हणजे यामध्ये एक विशेषता दर्शवण्यात आलेली आहे म्हणजे भाववाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. यानंतर पाहू शकता भरपूर म्हणजे यामध्ये संख्या अगणित जरी संख्या असली तरी संख्या दर्शवण्यात आलेली आहे. म्हणजेच संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय आहे भरपूर म्हणजेच. याचं उत्तर सभोवार हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, तंबाखू हा जो शब्द आहे हा कोणत्या भाषेतील शब्द आहे. म्हणजेच जे विविध जे भाषा आहेत त्या भाषेतून आलेले मराठी भाषेमध्ये सरळ वापरण्यात येणारे जे शब्द आहेत यामधील तंबाखू हा जो शब्द आहे हा कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये वापरण्यात येत आहे. पर्या पहिला पर्याय यासाठीचा फारशी, पोर्तुगीज, अरबी आणि हिंदी. तर पाहू शकता पोर्तुगीज या भाषेमधून तंबाखू हा शब्द जो आहे मराठी भाषेमध्ये जसाच्या तसा आलेला आहे. म्हणजे पोर्तुगीज भाषेमधून हा शब्द मराठी भाषेमध्ये वापरला जातो. तंबाखू हा शब्द आहे. यानंतर पाहू शकता असा प्रश्न येऊ शकतात, फारशी भाषेतील शब्द कोणता आहे किंवा खालीलपैकी फारशी भाषेतील शब्द दिला जाईल आणि शब्द ओळखायचा आहे. त्यानंतर पोर्तुगीज भाषा, अरबी भाषेतील शब्द सुद्धा विचारला जाऊ शकतो. या तिन्ही भाषा महत्त्वाच्या आहेत. इंग्लिश भाषेमधील शब्द
खास करून जास्त विचारले जात नाहीत. फारसी, पोर्तुगीज आणि अरबी हे शब्द विचारले जातात. यामध्ये पाहूयात आपण डिटेलमध्ये फारसी भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले जे शब्द आहेत, हे महत्त्वाचे शब्द पाहूयात. फारसी शब्द आहेत आणि त्यांचं भाषांतरित मराठी पर्यायी शब्द पाहूयात. पहिलं जे आहे मध्ये पाहू शकता दरबार आहे. दरबारला राजसभा जो आहे, दरबार हा शब्द फारसी आहे आणि मराठी भाषांतरित शब्द राजसभा आहे. सवालासाठी प्रश्न आहे. खाणा जेवण आहे. कारंजेसाठी तुषार. दालनसाठी कक्ष. बुरुजसाठी तटबंदी. रंगमहालसाठी विलास मंदिर आहे. जप्तसाठी हरण. फौजसाठी सैन्य. जमीन, भूमी, धरती आणि भुई. जमीन हा फारसी शब्द आहे. धरती, भुई हा मराठी शब्द आहे. यामध्ये किल्लीसाठी चावी. किल्ली फारसी शब्द आहे. रूपांतरित शब्द म्हणजेच भाषांतरित शब्द चावी आहे मराठीसाठी. यामध्ये पाहू शकता अदालतखाना न्यायालय. जुमला गृह. बक्षीस आहे पारितोषिक. मुतपाकखाना म्हणजे स्वयंपाकघर. भूक साठी सेम शब्द आहे. नर्तकी नृत्यांगणा. नाच नृत्य. खुर्ची चारपाई आसन. संदूक पेटी. तब्येत तबियत साठी प्रकृती मराठी शब्द भाषांतरित. तारीख दिनांक आपण तारीख वापरतो. यानंतर तारीख हा जो शब्द आहे फारसी शब्द आहे. उदाहरणसाठीचा आहे बाजार पेठ. यानंतर गोष्ट सावकार धनिक. बुरुज तटबंदी. जबाबदारी उत्तरदायित्व. तर असे फारसी शब्द आहेत जे मराठी भाषेमध्ये वापरले जातात. पुढचा प्रश्न क्रमांक 4. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडायचा आहे. प्रश्न आहे परोक्ष हा जो शब्द आहे, या शब्दाची जात कोणती आहे? पहिला पर्याय उभयान्वयी अव्यय. शब्दयोगी अव्यय. नाम आणि सर्वनाम. तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता शब्दयोगी अव्यय. जे शब्द आहे या शब्दामध्ये जात जी आहे शब्दाची शब्दयोगी अव्यय आहे. आता शब्दयोगी अव्यय कशा पद्धतीने ओळखला जातो? परीक्षेमध्ये असा प्रश्न झाला, भरती परीक्षेमध्ये शब्दयोगी अव्यय ओळखायचा आहे, तर कसा पद्धतीने शब्दयोगी अव्यय जो आहे तुम्ही ओळखू शकता? तर पाहू शकता शब्दयोगी अव्यय हे अव्यय असल्याने त्यामध्ये लिंग वचन विभक्तीनुसार कोणताही बदल होत नाही. शब्दयोगी अव्यय शब्दाला लागताना त्या शब्दाचे सामान्य रूप होते. यामध्ये पाहू शकता गतिवाचक आहे. गतिवाचक आतून खालून आहे. यामध्ये पर्यंत पासून मधून. स्थलवाचक मध्ये पाहू शकता अलीकडे आत जवळ ठाई नजीक पार्श्वी पुढे बाहेर मध्ये मागे समोर. हे जे आहेत यामध्ये स्थलवाचक गतिवाचक यामध्ये आले सामान्य रूप होते. तर यामध्ये शब्दयोगी अव्यय वापरण्यात आलेला आहे. परोक्ष हा जो शब्द आहे शब्दयोगी अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 5. पुढील शब्दाचे लिंग ओळखायचे आहे. शब्द आहे इमारत. यामध्ये कोणतं लिंग आहे पाहू शकता स्त्रीलिंग. जो शब्द आहे इमारत हा स्त्रीलिंग शब्द प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 6. एक शब्द लिहायचा आहे. यामध्ये देवापुढे सतत तेवत असणारा दिवा. आता देवापुढे सतत तेवत असणाऱ्या दिव्याला आपण काय म्हणतो? तो दिवा असतो. यासाठी एक शब्द काय येईल? एका शब्दामध्ये त्याचा अर्थ त्याचं उत्तर काय येऊ शकतं? पर्याय दीप आहे. दीपज्योत. नंदादीप आणि समयी. तर नंदादीप देवापुढे जो सतत तेवत असणारा दिवा असतो यामध्ये पाहू शकतो नंदादीप असं म्हटलं जातं. म्हणजे नंदादीप हा एका शब्दामध्ये त्याचा अर्थ उत्तर होऊ शकतं. म्हणजेच बरोबर उत्तर आहे नंदादीप. प्रश्न क्रमांक 7. खालील शब्दाचा समास प्रकार ओळखायचा आहे. हरिहर हा जो शब्द आहे या शब्दाचा समास कोणता आहे? 100% असे प्रश्न येतातच. ओळखण्यासाठी समास ओळखण्यासाठी 1 ते 2 प्रश्न ठरलेले असतात. पर्याय पाहू शकता इतरेत्व द्वंद्व समास. बहुव्रीही समास. कर्मधारय समास आणि तत्पुरुष समास. तर हा जो हरिहर शब्द आहे हा इतरेत्व द्वंद्व समास आहे. आता कशा पद्धतीने तो द्वंद्व समास ओळखला जातो पाहू शकता. ज्या द्वंद्व समासाचा विग्रह करताना आणि व या एखाद्या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करायला लागतो त्या समासाला इतरेत्व द्वंद्व समास असे म्हटले जाते. पाहू शकता इतरेत्व द्वंद्व समास जो असतो हरी हर हरी आणि हर हरी व हर. यामध्ये पाहू शकता ज्या समासाचा विग्रह करता आता हरिहर या शब्दाचा तो विग्रह करताना तुम्ही पाहू शकता व हरी आणि हरी व असं वापरू शकता हरी आणि हर. तर यासाठी पाहू शकता समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करावा लागतो. त्या समासाला इतरेत्व द्वंद्व समास असे म्हटले जाते. म्हणजे ज्या वेळेला अशा पद्धतीचं तुम्ही
एखाद्या शब्दाचा विग्रह करताना व आणि असा शब्द वापरता, तेव्हा तो समास जो आहे इतरेत्वर द्वंद्व समास असतो. असा प्रश्न जर वेगळ्या पद्धतीने आला तुम्ही ओळखू शकता. तर अशा पद्धतीने इतरेत्वर द्वंद्व समास कोणता आहे हे ओळखलं जाऊ शकतं. यानंतरचे बाकीचे प्रकार आहेत. बहुव्रीही आहे, कर्मधारा आहे, तत्पुरुष आहे. यानुसार सुद्धा बेसिक तुम्ही चेक करू शकता. यासाठी समाज समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेची तयारी करण्यासाठी जो PDF नोट्स आहेत ते सुद्धा अवेलेबल आहेत. तुम्ही चेक करू शकता. डिटेलमध्ये त्या पद्धतीने समास जे आहे, समास कोणता आहे हे तुम्ही ओळखू शकता. डिटेलमध्ये जो प्रश्न दिलेला आहे, शब्द समोर आल्यानंतर तो समास ओळखला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणते वाक्य केवल वाक्य नाही? आता वाक्याचे प्रकार यामध्ये पाहू शकता. केवल वाक्य कसं ओळखायचं आहे? पर्याय पाहूयात पहिल्यांदा. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. पहिला पर्याय आहे. आता तुम्ही बाहेर जा. दुसरा पर्याय, तुम्ही पाहिलेले मंदिर फार प्राचीन आहे. चौथा पर्याय, डॉक्टर वेळेवर आले म्हणून गडी वाचला. तर यामध्ये पाहू शकता केवल वाक्य. केवल वाक्य कसं आहे पाहू शकता. केवल वाक्य ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात. तर यामध्ये पाहू शकता अविनाश टेबल टेनिस खेळतो. संयुक्त वाक्य कधी होतं? जेव्हा वाक्यात 2 किंवा अधिक केवल वाक्य ही प्रधानत्वक, सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली जातात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य म्हणतात. तर इथे जे पर्याय आहे उत्तर देण्यात आलेलं आहे चुकीचे आहे पाहू शकता. यामध्ये 2 वाक्य आहेत म्हणजे संयुक्त वाक्याचा प्रकार जो आहे हे जे वाक्य आहे हे संयुक्त वाक्य आहे. आता तुम्ही पाहू शकता यामध्ये 2 जी वाक्य आहेत जोडली गेलेली आहेत. यामध्ये ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असतं तर केवल वाक्य असतं. त्यामध्ये पाहू शकता अविनाश टेबल टेनिस खेळतो. हे वाक्य जे आहे हे सिम्पली मध्ये यामध्ये पाहू शकता एक केवल वाक्य आहे. तर आता मध्ये पाहू शकता तुम्ही यामध्ये जे वाक्य जे आहेत, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो किंवा आता तुम्ही बाहेर जा. तर यामध्ये केवल वाक्य हे म्हणू शकतो आपण. आता तुम्ही बाहेर जा. हा जो वाक्य आहे ह्या वाक्याला आपण केवल वाक्य म्हणू शकतो. म्हणजे याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. केवल वाक्य. संयुक्त वाक्य जे आहे 2 वाक्य जोडली जातात. जेव्हा वाक्यात 2 किंवा अधिक केवल वाक्य ही प्रधानात्मक, सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात तेव्हा संयुक्त वाक्य होते. आणि, व, म्हणून, तसेच, जर, तर यामध्ये ते संयुक्त वाक्य असं म्हटले जाते. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे आता तुम्ही बाहेर जा हे जे वाक्य आहे केवल वाक्य आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी व्यंजन संधीचे उदाहरण ओळखायचं आहे. व्यंजन संधी कोणती आहे पाहू शकता. व्यंजन संधी कशा पद्धतीने ओळखायची आहे? पहिल्यांदा पर्याय पाहूयात. कवीश्वर आहे, चिदानंद आहे, तपोधन. यानंतर यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे तपोधन, चिदानंद. याचे उत्तर आहे चिदानंद हे बरोबर आहे. व्यंजन संधीचं उदाहरण आहे. आता व्यंजन संधी कशी ओळखली जाते पाहू शकता. यामध्ये व्यंजन संधी जवळजवळ येणाऱ्या 2 वर्णांपैकी दोन्ही वर्णे व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन किंवा दुसरा वर्ण स्वर असेल त्याला व्यंजन संधी म्हटले जातात. आता हा वाक्य पाहू शकता जवळजवळ येणारे दोन्ही वाक्य यामध्ये वर्ण व्यंजने असतील, व्यंजने आहेत. त्याचबरोबर वर्ण व्यंजन किंवा दुसरा वर्ण स्वर असेल चिदानंदसाठीचा यानुसार चिदानंद यासाठी व्यंजन संधी असं म्हटले जाते. म्हणजेच जो पर्याय आहे यामध्ये पर्याय क्रमांक बी चिदानंदसाठीचं हे बरोबर उत्तर आहे. व्यंजन संधीचं उदाहरण आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द लेखन असलेला शब्द ओळखायचा आहे. व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर असलेला पर्याय ओळखायचा आहे. पाहू शकता भाषिक हा शब्द आहे आणि हा कशा पद्धतीने बरोबर लिहिला जाईल. पहिल्या पर्यायामध्ये पाहू शकता यामध्ये चुकीचं आहे. दुसरा पर्याय यासाठीचा बरोबर आहे. यानंतर भाषिकसाठी श वापरण्यात आलेला आहे म्हणजे चुकीचं आहे. भाषिक इथे सुद्धा जो मात्रा आहे चुकीची आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक बी जो आहे शुद्ध शब्द आहे भाषिकसाठीचा यामध्ये बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर महत्त्वाची माहिती. समाज कल्याण विभाग भरती प्रक्रिया 2024 साठी जी सुरू आहे भरती परीक्षा लवकरच तारीख जाहीर केली जाणार आहे. या भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी जास्तीत जास्त प्रश्न सोडवणे आवश्यक आहे आणि यासाठीच आम्ही ऑनलाईन टेस्ट सिरीज आणि ई बुक जे आहे PDF जारी केलेले आहेत म्हणजेच लॉन्च केले आहेत.
TCS पॅटर्नवर आधारित. यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता, इंग्लिश व्याकरण आहे, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण इत्यादीचे सेक्शन आहेत हे कव्हर करण्यात आलेले आहेत. यामध्ये टॉपिकनुसार 136 पेक्षा जास्त PDF फाइल्स, नोट्स आहेत, अवेलेबल आहेत. दररोज एक सराव प्रश्नपत्रिका यामध्ये जारी केली जाते, म्हणजे तुम्ही दररोज एक नवीन सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. सब्जेक्ट वाईज प्रश्नसुद्धा यामध्ये देण्यात आलेले आहेत प्रत्येक सब्जेक्टनुसार. त्याचबरोबर 10 फुल लेंथच्या ज्या टेस्ट सिरीज आहेत प्रश्नपत्रिका, ह्या तुम्ही टाईम लावून सोडवू शकता. तर अशा पद्धतीने पाहू शकता फक्त ₹99 समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेसाठीची ही जी कोर्स आहे, ई-बुक आणि टेस्ट सिरीज आहे, उपलब्ध आहे. ती तुम्ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेसाठीची जी तयारी आहे ही चांगल्या पद्धतीने करू शकता. लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, चेक केली जाऊ शकते. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची बरोबर जोडी ओळखायची आहे. कोणता विरुद्धार्थी शब्द बरोबर आहे? चंद्र, इंद्र आहे. इलाज, नाईलाज आहे. चांदणे, कौमुदी, जमीन आणि भूमी. तर यामध्ये विरुद्धार्थी शब्द चंद्र, इंद्र समानार्थी आहे. चांदणे, कौमुदी समानार्थी, जमीन, भूमी समानार्थी. इलाज, नाईलाजसाठी हा विरुद्धार्थी शब्द आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12. उद्या गुरुचरित्राच्या सप्ताहाची समाप्ती होईल या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. उद्या संपणार आहे याचा अर्थ याच्यामध्ये भविष्यकाळ आहे. आता भविष्यकाळाचे वेगवेगळे प्रकार. उद्या गुरुचरित्राच्या सप्ताहाची समाप्ती होईल, होणार आहे, होईल, होईल वापरण्यात आलेला आहे. यामध्ये होईल हे महत्त्वाचं आहे. कोणता प्रकार आहे? साधा भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ आणि रीती भविष्यकाळ. तर यामध्ये पाहू शकता साधा भविष्यकाळ हा वापरण्यात आलेला आहे. होईल असं वापरल्यामुळे उद्या गुरुचरित्राच्या सप्ताहाची समाप्ती होईल, म्हणजे साधा भविष्यकाळातलं हे वाक्य आहे. पर्याय क्रमांक ए यासाठीचं बरोबर आहे. यामध्ये पहिलं जे वाक्य आहे, तुम्ही जे भविष्यकाळाचे जे प्रकार आहेत, रीती आहे, पूर्ण, अपूर्ण आणि साधा, याबद्दलची तुम्हाला बेसिक माहिती असणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 13. पुढीलपैकी साधा भूतकाळ असलेले वाक्य कोणते आहे? आता साधा भूतकाळ ओळखायचा आहे. पर्याय, शौर्य शाळेत गेला, त्याने अभ्यास केला आहे, तिने जेवण केले आणि वरीलपैकी सर्व. ते पाहू शकता याच्यामध्ये साधा भूतकाळ तुम्हाला ओळखायचा आहे. शौर्य शाळेत गेला आहे, तिन्ही जी वाक्य आहेत यामध्ये केला, गेला आहे, केला, केले, हे तिन्ही वाक्यांमध्ये साधा भूतकाळ आहे, म्हणजेच वरीलपैकी सर्व यासाठीचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. जिंकू किंवा मरू, भारताचे शत्रूसोबत युद्ध करू या वाक्यामध्ये कोणता रस आहे? आता यामध्ये पाहू शकता हे वाक्य आहे, हे काव्य आहे. या काव्यामध्ये कोणता रस आहे? तर काव्याची पंक्ती आहे, मध्ये कोणता रस आहे पाहू शकता. तुम्ही वाक्य वाचतानाच तुम्हाला त्याचा अर्थ लक्षात येतो. करुण रस आहे, शृंगार रस आहे, वीर रस आहे का रौद्र रस? तर पाहू शकता यामधून वीरता दर्शवण्यात आलेली आहे, म्हणजेच वीर रस आहे. म्हणजेच बरोबर उत्तर पाहू शकता पर्याय क्रमांक सी, वीर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15. पूर्वी कधी घडले नाही असे या शब्द समूहाचा अर्थ काय आहे? अशी गोष्ट की जी पूर्वी कधी घडलेली नाही, या शब्द समूहासाठी कोणता अर्थ वापरला जाऊ शकतो? पर्याय पाहू शकते यामध्ये भूतपूर्व, यापैकी नाही, अभूतपूर्व आणि दुर्लभ. तर पाहू शकता यापूर्वी न घडलेली म्हणजेच अभूतपूर्व, पूर्वी कधी घडली नाही, आत्तापर्यंत न घडलेली, अभूतपूर्व. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे शब्दसमूहासाठी. अभूतपूर्व हे वाक्य बरोबर येत आहे, शब्द बरोबर येतो. प्रश्न क्रमांक 16. कोण आहे रे तिकडे या वाक्यामध्ये कोणतं चिन्ह वापरलं जाईल? पाहू शकता हा वाक्य आहे, यामध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे, अर्थातच प्रश्नचिन्ह वापरलं जाईल. सोपा प्रश्न आहे, प्रश्नचिन्ह यासाठीचं वापरलं जाईल. प्रश्न क्रमांक 17. मी मुंबईला जाईन या वाक्यामधील काळ ओळखायचं आहे. कोणतं वाक्य आहे? जाईन म्हटल्यानंतर जाणार आहे, क्रिया पूर्ण झालेली नाहीये. पर्याय पाहू शकता वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ आणि यापैकी नाही. जाणार आहे, जाईन याचा अर्थ भविष्यकाळ आहे. सोपा प्रश्न आहे हा सुद्धा. अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा विचारले जातात, पण कधी कधी आपण सिंपल प्रश्न सुद्धा चुकवू शकतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. पंख या शब्दाचा अर्थ काय आहे? पंकज,
हा जो शब्द आहे, या शब्दाचा अर्थ काय आहे? पाहू शकता पंकज हा जो शब्द आहे, या शब्दासाठीचा अर्थ विचारण्यात आलेला आहे. पर्याय चिखल, बहल, गोंधळ आणि पंकज. तर पाहू शकता पूर्ण जो शब्द आहे चिखल हा जो शब्द आहे म्हणजे कमळ, पंकज म्हणजे कमळ म्हणू शकतो. चिखल हा पर्याय बरोबर आहे. पंकज हा जो शब्द आहे या शब्दाचा अर्थ चिखल असा होतो. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जे आहे यासाठीचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19. शाळेत वेळेवर यावे या वाक्यातील शाळेत या शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखायचा आहे. पाहू शकता शब्द आहे शाळेत वेळेवर यावे. या वाक्यातील शाळेत हा जो शब्द आहे शाळेत यासाठी कोणती विभक्ती आहे? या विभक्तीचा अर्थ ओळखायचा आहे. पर्याय कर्ता, अधिकरण, करण आहे आणि यानंतर संबोधन. तर यामध्ये अधिकरण आहे. विभक्तीचा जो अर्थ आहे अधिकरण विभक्ती आहे. अधिकरण विभक्तीचा अर्थ विचारला जाऊ शकतो. तर यामध्ये अधिकरण विभक्ती आहे. संबोधन म्हणजे संबोधन केलेलं. कर्ता, कर्ता म्हणजे पाहू शकता क्रिया करणारा. त्याचबरोबर करण आहे क्रिया झालेली आणि शाळेत यासाठी अधिकरण या विभक्तीचा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द ओळखायचा आहे. तर या शब्दांमध्ये पर्यायांपैकी सामान्य रूप न होऊ शकणारा शब्द आहे भाऊ, सिंह, फोटो आणि यापैकी नाही. तर फोटो हा जो शब्द आहे या शब्दाचं सामान्य रूप होऊ शकत नाही. पाहू शकता भाऊ आणि सिंह या दोन्ही शब्दांचे सामान्य रूप होऊ शकतात. फोटो या शब्दाचं पाहू शकता सामान्य रूप केलं जाऊ शकत नाही. यामध्ये भाऊसाठी नाव येऊ शकतं. सिंहसाठी सुद्धा यामध्ये प्राणी आहे. भाऊसाठी मनुष्य आहे. फोटोसाठी कोणत्याही पद्धतीने सामान्य रूप केलं जाऊ शकत नाही. याचाच अर्थ पर्याय क्रमांक सी फोटो उत्तर बरोबर आहे. तर अशा पद्धतीने समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेअंतर्गत मराठी व्याकरणची जी TCS पॅटर्न आहे अशा पद्धतीचे प्रश्न जे आहे विचारले जातील परीक्षेमध्ये. अशा पद्धतीने तयारी केली जाऊ शकते. यामध्ये पाहू शकता नोकर भरतीचं जे मोबाईल ॲप्लिकेशन आहे हे डाउनलोड करून तुम्ही जे टेस्ट सिरीज आहेत, प्रश्नपत्रिका सिरीज आहेत ह्या तुम्ही सोडवू शकता. त्याचबरोबर PDF नोट्स जे आहेत प्रत्येक टॉपिकनुसार डिटेलमध्ये जे PDF नोट्स देण्यात आलेली आहेत चेक केले जाऊ शकतात. याचे लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्याचबरोबर ज्या अपडेट्स आहेत भरती अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.